नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, बाहेर इतकं प्रचंड ऊन असतं की घरात किंवा ऑफिसमध्ये एसी सुरू झाला तर आपल्याला लगेच रिलॅक्स वाटतं। काही लोक तर आता इतके एसीची सवय झाली आहे त्यांना की एसी शिवाय त्यांना झोप सुद्धा लागत नाही। पण तुम्हाला माहिती आहे, सतत एसी मध्ये बसल्यामुळे शरीर हळूहळू सिग्नल द्यायला लागतं। म्हणजेच काय तर सतत डोकेदुखी होणं, त्वचा कोरडी पडणं, घसा खवखवणं, अंग दुखणं, थकवा जाणवणं आणि बऱ्याच वेळा आपण याचं कारण ओळखूच शकत नाही। एसी आपल्याला आराम देतो हे खरं आहे, पण त्याचा अतिरेक शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो। म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की सतत एसी मध्ये बसल्यामुळे शरीरावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि त्यापासून स्वतःची काळजी आपण कशी घेऊ शकतो। मंडळी, सगळ्यात पहिला त्रास म्हणजे शरीर आणि त्वचा कोरडी पडणं। एसी मधली हवा थंड असते, पण त्याचबरोबर ती खूप ड्राय सुद्धा असते, त्यामुळे शरीरातील ओलावा कमी होऊ लागतो। बऱ्याच लोकांना एसी मध्ये बसल्यानंतर ओठ देखील कोरडे पडतात, चेहरा निस्तेज दिसतो, डोळे जळजळ करतात किंवा घसा सतत कोरडा पडतो। आणि गंमत म्हणजे हे सगळं होत असतानाही अनेक जण पुरेसं पाणी पित नाहीत। त्यामुळे एसी मध्ये काम करत असाल तर पाणी पिण्याकडे विशेष लक्ष द्या, हे खूप महत्त्वाचं आहे। आता दुसरा मोठा त्रास म्हणजे डोकेदुखी आणि सतत थकवा जाणवणं। काही लोक दिवसभर ऑफिसमध्ये बसतात, फार शारीरिक कामही करत नाहीत, पण तरीही संध्याकाळी शरीर खूप दमल्यासारखं वाटतं। यामागे सततचं थंड वातावरण हे कारण असू शकतं। खूप कमी तापमानात बसल्यामुळे शरीराला त्या वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं आणि त्यामुळे काही लोकांना सुस्ती असेल, जडपणा असेल, डोकेदुखी जाणवायला लागते। काही वेळा एसी मधून थेट उन्हात गेलं की लगेच सर्दी, शिंक किंवा डोकं दुखायला सुरुवात होते। तसंच एसीची हवा थेट शरीरावर लागत असेल तर मान, पाठ, सांधे दुखण्याचाही त्रास होऊ शकतो। विशेषतः ज्यांना मायग्रेन, सायनस किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी एसीचं तापमान खूप कमी ठेवायला हवं किंवा ॲटलिस्ट थोडा वेळ जेव्हा टेम्परेचर नॉर्मल होईल तेव्हा बंदच करायला हवा। हा एक बेस्ट ऑप्शन आहे। मंडळी, आता बोलूया श्वसनाच्या त्रासाबद्दल। एसीची नियमित साफसफाई झाली नाही तर त्यामध्ये धूळ, बॅक्टेरिया, बुरशी जमा होते आणि तीच हवा आपण सतत श्वासातून घेत असतो। यामुळे काही लोकांना सतत शिंक येणं, नाक बंद होणं, खोकला किंवा घसा दुखण्याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे ज्यांना ॲलर्जी किंवा दम्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे अधिक त्रासदायक ठरू शकतं। बऱ्याच वेळा लोक औषध घेत राहतात, पण घरातला किंवा ऑफिसमधला एसी किती स्वच्छ आहे हे तपासत नाहीत। म्हणूनच एसीचं वेळेवर सर्व्हिसिंग आणि फिल्टर साफ करणं खूप गरजेचं आहे। आता एक गोष्ट जी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होते, काही रील्समध्ये आपण बघितलं असेल की एसी सुरू असेल रूममध्ये तर त्या ठिकाणी भरलेल्या पाण्याची बादली किंवा पाण्याचं भांडं ठेवावं, मोस्टली बादलीच ठेवावी। आणि खरं तर यामागचं सायन्स हे आहे, म्हणजे लॉजिक असं आहे की एसीमुळे हवेतला ओलावा कमी होतो आणि खोलीतली हवा जी आहे ती ड्राय होते। अशा वेळी रूममध्ये पाणी भरलेलं भांडं ठेवल्यामुळे हवेत थोडासा मॉइश्चर टिकून राहायला मदत होऊ शकते। म्हणजे हा काही मोठा मेडिकल ट्रीटमेंट सारखा उपाय नाहीये, पण काही लोकांना त्यामुळे घसा कमी कोरडा पडतो, त्वचा कमी ड्राय वाटते आणि रूम थोडी कमी कोरडी जाणवते। विशेषतः ज्यांना एसी मध्ये झोपल्यानंतर सकाळी घसा खवखवतो किंवा नाक कोरडं पडतं त्यांना हा छोटासा उपाय काही प्रमाणात उपयोगी वाटू शकतो। पण फक्त बादली ठेवली म्हणजे सगळे त्रास बंद होतील असं नाहीये। त्याचबरोबर पाणी पुरेसं पिणं, एसीचं तापमान खूप कमी न ठेवणं, मधून मधून फ्रेश हवा घेणं आणि एसीची स्वच्छता राखणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। कारण आरामासाठी वापरलेली गोष्टच जर शरीरासाठी त्रासाचं कारण बनत असेल तर मग त्याकडे वेळोवेळी लक्ष देणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे एसीचा वापर अशा पद्धतीने करा, जर तुम्हाला खूप गरम वाटत असेल तर एसी लावा, पण जेव्हा रूम टेम्परेचर तुम्हाला हवं तितकं होईल तेव्हा बंद करा आणि हाच एक चांगला ऑप्शन आहे। त्यामुळे तुम्ही सतत एसी मध्ये सुद्धा राहत नाही आणि पूर्णपणे एसी वापरत नाही असं सुद्धा होत। सो हा एक बेस्ट ऑप्शन आहे। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।